महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं मराठी वाचन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। आशा भोसले यांच्या निधनाबद्दल त्यांनी शोकप्रस्ताव सभागृहात वाचत असतानाही नार्वेकर यांनी अनेक गंभीर चुका केल्या, ज्यावरून राज ठाकरे यांच्या सहविरोधकांनी नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली। पाहूया हा रिपोर्ट। आशा भोसले घनश्यामाचा स्वर होत्या। पद्मभूषण सुमन कल्याणपूर आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती। सगळे जीवन आशेचा, दुर्दमय इच्छा शक्तीचा। लिहून दिलेलं मराठीही नीट न वाचता येणारे राहुल नार्वेकर हे आपल्या महाराष्ट्राच्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत। त्यांनी आशा भोसलेंच्या निधनाबद्दल सभागृहात शोकप्रस्ताव मांडला। त्यावेळी त्यांनी फक्त वाचनाच्याच असंख्य चुका केल्या नाही, तर आशाताईंच्या वडिलांचं नावही पंडित दीनानाथ ऐवजी पंडित दीनदयाल असं वाचलं। खुद्द महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांचंच मराठी इतकं भीषण असल्याचं समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला। पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन। रसिकांच्या हा शब्द नार्वेकरांनी रेसिकांच्या असा वाचला। दुर्दम्य शब्दाऐवजी दुर्दमय वाचलं। आत्मसाथ ऐवजी आत्मस्थात असं वाचलं। अभंगातील ऐवजी अभंगतील असं वाचलं। शृंगार ऐवजी श्रृंगार, विरह ऐवजी विरहत, वेदना ऐवजी वेदन, गांभीर्यपूर्वक ऐवजी गंभीर्यपूर्वक, गाजवणाऱ्या ऐवजी गाजिवणाऱ्या, स्वरसम्राज्ञीचे ऐवजी स्वरसम्राजिनीचे, अशा असंख्य चुका नार्वेकरांनी केल्या। रसिकांच्या हृदया सिंहासनावर दुर्दमय इच्छा शक्तीचा, नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती, गीतातील अनुराग, श्रृंगार, विरहत, गीतातील दुखरी वेदना, 8 दशके अधिराज्य गाजविणाऱ्या स्वर सम्राज्ञीचे। फक्त शब्दांचे चुकीचे उच्चार नव्हे, तर अनेक नवनवे शब्दही नार्वेकरांनी शोकप्रस्तावाच्या निमित्तानं मराठीला बहाल केले। नार्वेकरांनी उडत्या गाण्यातील खट्याळपणा असंही एक वाक्य वाचलं। बहुधा त्यांना उडत्या चालीच्या गाण्यातील खट्याळपणा असं म्हणायचं होतं। तद्वत जर नार्वेकर उडत्या गाण्यातील खट्याळपणा यावरच ठाम असतील, तर उडतं गाणं नेमकं काय असतं याबद्दल एक SIT नेमण्याचा प्रस्ताव सभागृहात नार्वेकरांनीच एकमुखानं मंजूर करून घ्यायला हवा। उडत्या गाण्यातील खट्याळपणा आणि बिनधास्तपणा या समस्त भावना कोट्यावधी गान रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या। याशिवाय नार्वेकरांनी सदस्तेज अशाही एका शब्दाचं वाचन केलं, ज्याच्या अर्थाची उकल किमान आज हयात असलेल्या भाषा पंडितांना तरी करता येत नाहीये। आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती। मंगेशकर कुटुंब हे मराठी ललाटीचं वैभव आहे असं नार्वेकरांनी वाचलं। ललाटीचा अर्थ कपाळ होतो। ललाटी हा शब्द मुख्यत्वे ललाटी भंडार, ललाटीचा लेख, ललाटी टिळा, ललाटी रेषा अशा शब्दांसह वापरला जातो। त्यामुळे या वाक्यात नार्वेकरांच्या भाषणात ललाटी शब्द कशासाठी होता हे समजलेलं नाहीये। पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी ललाटीचे वैभव आहे। नार्वेकरांच्या मराठी वाचनावर राज ठाकरेंनी मराठीची चिरफाड करत कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही, हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला। वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का असा सवाल राज ठाकरेंनी केला। नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असतं, कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही। बरं, अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाटेल तसं मराठी वाचून दाखवत होते। त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही।
नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहिती आहे ना दीनदयाल उपाध्याय माहिती आहे. भाजपने जी काही खोगीर भरती सुरू केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धुपाटणं अशी झाली आहे. मराठी माणसानं विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देतोय. महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध. विरोधाभास हा आहे की याच महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात नार्वेकरांच्या अध्यक्षतेत उत्तर भारतीय रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीचे नियम मंजूर होत आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्याच विधानसभा अध्यक्षांना लिहून दिलेलं मराठीही वाचताना तारेवरची कसरत करावी लागतीये. त्यामुळे सामान्य लोकांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद मानावा की विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्ताव वाचनावेळी केलेल्या मराठीच्या चिरफाडीचा शोक करावा हा गहन प्रश्न आहे. आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती. आशाताई साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या. त्यांच्या यथोचित सन्मान केला आहे. अनेक आघात झाले झेलूनही भोगलेल्या दुःखाला खूप म्हणून त्या जगत राहिल्या. अबँडन्ड रिस्पॉन्सिबिलिटी नाही कलेक्टिव्ह वेगळं अबँडन्ड प्रिकॉशन नाही काहीतरी अबंडनच्या जी अबँडन्ड काहीतरी असे भलते इंग्रजीचे क्लासिक शब्द वापरायचे आणि आम्ही शाळेतच गेलो नाही असं वाटायला लागतं आणि आम्ही घाबरून खाली बसतो. तर अध्यक्ष महोदय आम्ही खूप हुशार आहोत. आम्ही चांगल्या शाळेत गेलेलो आहोत. आम्ही आमचा बाप भलेही कोल्हाब्यात नसेल कुठेतरी गावी जन्माला आला असेल पण आज तुम्ही वापरलेला इंग्लिश शब्दाचा अर्थ काय एवढं आम्ही तुम्हाला विचारायला उभं राहिलो पण कळणार. शशी थरूर पण आता मी शशी थरूरला पाठवतो ईमेल याचा अर्थ पाठवा म्हणून कारण का जीपॅट वगैरे काय येत नाही ते चॅट जीपीटी मध्ये होतो अर्थच कळत नाही. अबँडन्ड कॉशन काहीतरी दुर्दैवी आहे कारण आपल्याच राज्यात जर असं कोणी मराठी आणि वाचनच एवढं खराब असेल तर काय करू शकतो. काल आपण पाहिलं असेल संपूर्ण सभागृहात देखील सगळेच आमदार जरा हैराण होते की असं काय आम्ही ऐकतोय. एखादा जोडा अक्षरातला शब्द एखाद्या व्यक्तीला सहज बोलता आला नाही तर आपण समजू शकतो परंतु ते संपूर्ण जे लिहिलेली नोट होती जे वर्णन होतं तेच मला वाटतं अध्यक्षांनी अगोदर वाचलेलं दिसत नाही. त्यांच्या हातामध्ये ते लिखित स्वरूपामध्ये ती नोट मिळाली आणि ते वाचायला गेले आणि मग मराठीची ऐशी की तैशी कशी झाली हे जे तुम्ही बघितलं तसं आम्हीही बघितलं. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.